नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता मी संध्याकाळचं स्वयंपाक बनवत आहे. तर आज मी बनवणार आहे मटकी, पांढरा भात आणि ज्वारीच्या भाकरी. तर मी यासाठी काय काय घेतले पाहूया. आता एक छोटा कांदा घेतलेला आहे मी एकदम बारीक चिरून, आणि टोमॅटो घेतले, लसूण आलं लसूणची ठेचून घेतलेले आणि हे भाजून शेंगदाणे घेतलेले. आणि यासाठी लागणार आहे लाल तिखट. मसाला वापरत नाही मी, लाल तिखटच वापरते मटकीला. शक्यतो मैत्रिणींनो, कडधान्यांना आहे ना आपण लाल तिखटच वापरायचं, मसाला कधीच वापरायचा नाही. आणि आता मी यामध्ये तेल टाकून घेते. नंतर यामध्ये मी तिथं कोमट पाणी करायला ठेवलेलं आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी कोमट पाणीच वापरते भाज्यांना. आणि इकडे मी पांढरा भात लावणार आहे आपल्या साधा कुकरमध्ये. तर चला आता याला मटकीची तयारी करते मी. आता इथं ना आलं लसूण ठेचून घेतलं होतं मी, आणि ते मी आता तेल तापलं त्यामध्ये मी टाकलेले आलं लसूण. आता हे चांगलं परतून घ्यायचं. नंतर त्यामध्ये कांदा टाकायचा. कांदा शक्यतो बारीक चिरायचा. कसं मुलांना कांदा भाजीत आवडत नाही ना, बारीक चिरायचा आणि चांगला परतून घ्यायचा, जेणेकरून कांदा दिसणार नाही भाजीत. तर मी चांगलं परतून घेते कांदा. एकच घेतला, छोटाच कांदा घेतला, जास्त कांदा पण नाही टाकायचा मटकीच्या भाजीला. आणि एक मोठं टोमॅटोचं अर्धं टोमॅटो घेतले मी इथे. मोठं टोमॅटोचं अर्धच घेतलं होतं, एक अख्खं घेतलं नाही. आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि बाकीची उरलेली कोथिंबीर आपण वरून टाकणार आहे. आता हे सगळं मी व्यवस्थित परतून घेते इकडं. आणि यासाठी मटकी मी स्वच्छ धुवून साफ करून नीट करून घेतली. त्यामध्ये काही खडे किंवा काही खराब मटकी वगैरे आहे का ते पाहून स्वच्छ धुवून घेतली 2 पाण्याने. आता ह्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं, म्हणजे आपल्याला जेणेकरून आहे ना कांदा लवकर परतला जातो मिठाने. मीठ टाकलं ना कांदा परतताना तर मग लवकर परतलं जातं. तर आता छान परतलं आहे आता हे कांदा आपला. आता मी यामध्ये टाकते हळद आणि थोडंसं लाल तिखट. जास्त तिखट पण नाही बनवायची मला, थोडंसंच टाकते. आणि हा प्रवीणचा कांदा मसाला आहे, ते फक्त मी तरी येण्यासाठी, मटकीच्या भाजीला ना तरी येण्यासाठी. आणि हे थोडंसं हिंग टाकते इथे. हिंग मी जास्त भाज्यांमध्ये वापरत नाही बरं का, कधीतरी वापरते, पण आता वरण असं मटकी वगैरे असेल तरच वापरते मी. आता हे सगळं मी व्यवस्थित परतून घेते. आता ही मटकी पण धुवून घेतली होती मी, काढून घेतली होती, सगळे ताटात ठेवली होती. आता मी यामध्ये मटकी ॲड करते, मटकी टाकते. आता आपलं पाणी पण कोमट झालेलं आहे. शक्यतो भाज्यांना कधी पण तुम्ही ना कोमटच पाणी वापरत जा, काय वेळ लागत नाही. पाणी जास्त कडक नाही करायचं, फक्त कोमट करायचं, जेणेकरून भाज्यांना चव पण छान येते, भाज्या शिजतात लवकर आणि भाजीला तरी पण छान येते. आता अशा प्रकारे झाले. आता याच्यामध्ये ना आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे, म्हणजे मटकी जेव्हा शिजत आली ना मग नंतर टाकायचा, त्याने भाजी उगीर लागते. लगेच शेंगदाणे टाकायचे नाही कधी पण. आता मी मीठ अजून थोडंसं टाकते. कांदा परतताना थोडं टाकलं होतं, पण थोडंसं टाकते अजून, मला जर कमी वाटलं. आणि आता ही चांगली मी झाकून ठेवणार आहे, 5-7 मिनटं झाकून ठेवायची. मग शिजली ना मग मिक्सरला थोडंसं कोमट पाणी आहे ना आपल्या पातेल्यात उरलेलं, चाटून बघितले. आता मीठ व्यवस्थित आहे. त्याच्यामध्ये टाकते मी कोथिंबीर, आणि उरलेली कोथिंबीर मी शेंगदाण्यांमध्ये वाटून घेते. आता हे मी मिश्रण आहे ना मिक्सरला वाटून घेणार आहे. पातळ वाटायचं आपल्याला, कोरडं नाही वाटायचं. पाणी टाकायचं याच्यामध्ये. आणि इकडे मी भात पण लावला लगेच कुकरला. आता आपलं भाताचं झाकण लावते. मटकीला छान उकळी आलेली, ती झाकून ठेवली. आणि इकडं 2 ते 3 शिट्ट्यामध्ये मी भात करणार आहे. आता भात झाला की भाकरी करायची. झालं आपलं संध्याकाळचं स्वयंपाक. तर अशा पद्धतीने माझा हा संध्याकाळचा रुटीन आहे. आणि प्लीज आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा, कारण आम्ही पण नवीन आहोत यूट्यूबवर. आपली मटकी शिजलेली आहे. आता मी शेंगदाणे ॲड करणार आहे आपल्याला. हे पण वाटून घेतले मिक्सरला पाणी टाकून. आता हे कोमट पाणी मी साईडला ठेवलं होतं थोडंसं काढून उरलेलं,
आता भाजीला कोमट पाणी वापरले ना, मग यामध्ये पण कोमटच वापरू आपण, कारण की नको भाजी चव बदलायला नको ना, म्हणून थंड पाणी टाकले ना आता मग भाजीची चव बदलेल पुन्हा. तर आता ही मी मिक्स करून घेते. आता छान शिजली, आता पूर्ण मटकी शिजलेली आता. आणि आता शेंगदाणे ॲड केले ना आपण, हा शेंगदाणे वाटलेले टाकले ना की एक 2 मिनटं, खूप झालं 2 मिनटंच ठेवायचं आणि लगेच गॅस बंद करून टाकायचा. इकडे भात पण चालेल. भाताला माझ्या पाणी जास्त झालं होतं कुकरला, त्यामुळे वरती ते भाताचं जे कुकर खराब वरती पाणी आलेले ते यामध्ये मी टाकते. सगळं मिश्रण टाकून घेतलं. कलर पण छान आला, पाहू शकता तुम्ही. कलर पण छान आला मटकीला. मटकीला कधी पण लाल तिखटच वापरायचं, मसाला वापरायचा नाही. मिसळ जर करायची असेल तर आपण मसाला वापरायचा, तो पण मिसळचा मसाला किंवा घरचा मसाला, दोन्ही पण मसाले थोडे थोडे टाकायचे. मिसळची वेगळी आणि ही मटकी वेगळी. तर अशी मटकी ना भाताबरोबर खूप छान लागते बरं का. चला आता मटकी होईल आपली एक चांगली 2 मिनटं मी फुल गॅसवर थोडीशी होऊ दिली, 1 मिनटं आणि 1 मिनटं बारीक गॅसवर. तर झालेली आहे आपल्याकडे मटकी. आता रस्सा पण छान झालेला आहे, मापात जास्त घट्ट नाही जास्त पातळ. आणि इकडे भाकरी करायला घेणार आहे आता मी. आता गॅस बंद करून ठेवणार आहे मी, झाकून ठेवणार आहे. आता हे भात पण झालेला आहे. आता पाहू शकता इकडे झालेला आहे आपला भात. हा आहे पांढरा भात. ही आहे मस्त तुरडी आलेली मटकीची भाजी. इकडे भाकरी आणि हे बीट. जेवताना मी बीट देणार आहे सगळ्यांना. नमस्कार, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.